नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण पाहू. सुरुवातीलाच आपण पाहतो की सायलीने प्रतिमाला घरी आणलेलं असतं, पण प्रतिमा कोणाशीच काही बोलत नाही. पूर्णाजी प्रतिमाला बोलते, तू बोलत का नाहीयेस प्रतिमा? सायली बोलते, कारण यांना या पूर्णाजी मध्ये बोलते, सायली अगं तू सांग ना प्रतिमाला, तिने मला पूर्णाई म्हणून हाक मारली ना की मी माझे डोळे इथले इथं मिटणार आहे. अर्जुन बोलतो, पूर्णाई प्रतिमा आत्याला आपण इतक्या वर्षाने भेटलोय ना, त्यामुळे ती सुद्धा शॉक मध्येच असेल. प्रतापराव बोलतात, नाही काय मला काय वाटतंय माहितीये का, आपण तिला प्रश्न विचारून भांडावून सोडले त्यामुळे ती अशी गांगारून गेली असेल. ए प्रतिमा तू रिलॅक्स व्हायला हवा तेवढा वेळ घे, पण तू सगळ्यात आधी पूर्णाई बरोबर बोल. सायली रडतच बोलते, नाही बाबा ते काही नाही बोलू शकणार. अस्मी बोलते, का? सायली बोलते, कारण त्यांना बोलता नाहीये. त्या मला भेटल्या तेव्हा मलाही माहित नव्हतं. मी त्यांना प्रश्न विचारल्यानंतर मला माहित पडलं की त्यांची वाचा गेली आहे. आणि अजून एक अशी गोष्ट आहे जी यांच्या बाबतीत मला कळली आहे, ती म्हणजे प्रतिमा आत्यांना त्यांचा भूतकाळ आठवत नाहीये. त्या तुमच्यापैकी कोणालाच ओळखत नाहीयेत आणि म्हणून अशा घाबरून गेल्यात. पूर्णाजी रडतच बोलते, देवी आई तू अशी परीक्षा का घेतेस ग? मला वाटलं माझ्या तपस्येला फळ आलं, पण माझ्या लेकीची तपश्चर्या तर अजून सुरूच आहे. तिला ही कसली शिक्षा दिलीस ग आई मात? सायली पूर्णाजी जवळ जाते बोलते, पूर्णाजी सावरा तुम्ही स्वतःला. उलट आपण देवी आईचे आभार मानायला पाहिजेत की प्रतिमा त्या परत आल्यात. सगळ्यांनी अशा सोडली होती ना की त्या परत येणार नाहीत, पण आज त्या समोर तुमच्या उभ्या आहेत. आज तुम्हा सगळ्यांचं प्रेम जिंकलंय, एका आईची माया जिंकले. पूर्णाजी तुम्ही जिचं नाव श्वासागणित घेता ना, ती तुमची लेक 21 वर्षांनी तुमच्या समोर उभी आहे. पूर्णाजी सायलीचा हात हातात घेते आणि बोलते, हे सगळं तुझ्यामुळे झालं बाळा, मी तुझे उपकार कधीच विसरणार नाही ग. यावर सायली बोलते, पूर्णाजी आपल्या माणसावर कोणी उपकार करतं का? प्रतापराव बोलतात, ए मला काय वाटतं माहितीये का, प्रतिमाला सगळं हळूहळू आठवेल. ए पूर्णाई ती आता स्वतःच्या म्हणजे आपल्या घरात आली आहे ना, तिला आता सगळं हळूहळू आठवायला लागेल. अस्मी बोलते, प्रतिमा त्या तू घरात सगळीकडे बघ ना, तुझेच फोटो लावले, तो बघ त्या फोटोकडे बघून तुला काही आठवत नाही का ग? प्रतिमा त्या फोटोकडे बघते आणि घाबरते. चैतन्य बोलतो, ए मला काय वाटतं माहितीये का, त्यांना आता प्रश्न नको विचारायला. अर्जुन बोलतो, मला एक प्रश्न पडलाय, सिनियरला जी बॉडी सापडली होती ती कोणाची होती मग, आणि ती प्रतिमा आत्या असल्याचे पुरावे कुठून आले? सायली बोलते, याचं उत्तर तर रविराज सर देऊ शकतील. प्रतिमा आत्या परत आल्यात हे त्यांना कळल्यावर त्यांना किती आनंद होईल हे कल्पनाही नाही करू शकत आपण. अश्विन बोलतो, आपण रविराज काकाला फोन करून लगेच इथं बोलून घेऊया. अर्जुन बोलतो, ओहो पण सायली आधी प्रतिमा आत्याला आराम करू दे, मी फोन करतो सिनियरला. इकडे तन्वी नागराज बरोबर बोलत असते, ते दागिने किल्लेदार पर्यंत लवकरात लवकर कसे पोहोचतील ते बघा, कारण त्या कपाटावर किल्लेदार सोडून फक्त तुमचे फिंगरप्रिंट असणार आहेत, आणि जर एकदा फिंगरप्रिंट आल्या की तुम्ही मेला म्हणून समजा. नागराज बोलतो, मला कळत नाहीये का, कळत नाही का मला, डोकं नाही का मला, तुझं तोंड बंद ठेव पहिलं. अर्जुन रविराजला फोन करतो आणि सांगतो, सिनियर तू पटकन इकडे निघून ये, फोनवर मला तुला सगळं सांगता येणार नाही, तुम्ही सगळे घरातून लवकर या, खूप महत्वाचं आहे. रविराज नागराज जवळ जातून बोलतो, नागराज आत्ताच्या आत्ता आपल्याला सुभेदारांच्या घरी जायचंय, प्रिया सुमनला बोलव. नागराज बोलतो, अरे पण काय झालंय ते तर सांग दादा. यावर रविराज बोलतो, अरे काय झालंय मला पण माहित नाहीये. अर्जुन काहीच नाही बोलला. तन्वी मनातच विचार करते, आम्ही अलिबागला गेलो हे अर्जुनने घरात तर सांगितलं नसेल ना, मी खोटं बोलले हे किल्लेदारला समजलं तर किल्लेदार परत घर डोक्यावर घेईल. एवढ्यात सुमन बाहेर येते. सुमन बोलते, काय झालं भाऊजी? रविराज बोलतो, काही नाही, आपल्याला सुभेदारांच्या घरी जायचंय, पटकन सर्वांनी चेंज करून या, मी आलो. रविराज सर्वांबरोबर येतो. रविराज पूर्णाई जवळ जातून बोलतो, पूर्णाई तुमच्या डोळ्यात पाणी काय, सगळं ठीक आहे ना? पूर्णाजी बोलते, आपण ज्या चमत्काराची वाट बघत होतो ना तो चमत्कार घडलाय. रविराज बोलतो, चमत्कार? पूर्णाजी प्रतिमाकडे बोट दाखवतो. रविराज प्रतिमा जवळ जातो. रविराजला प्रतिमाला बघून धक्का बसतो. तन्वी आणि नागराजलाही प्रतिमाला बघून मोठा धक्का बसतो. तन्वी बोलते, ही जिवंत आहे? नागराज बोलतो, मेलो आपण आता. प्रिया मेलो आपण, ठार मेलो आपण. रविराज प्रतिमा जवळ जातो आणि बोलतो, प्रतिमा मला जसा रोज भास होतो तसा हा देखील भासच आहे का? प्रतिमा तुम्हाला रोज प्रत्येक क्षणी प्रत्येक ठिकाणी दिसत असतेस, आज या वेशामध्ये या रूपामध्ये माझ्या समोर तूच उभी आहेस का? तन्वी मनातच बोलते, मला तर आता किल्लेदारपेक्षा जास्त ड्रामा करायला हवा, तर हिला पटेल की मी हिची मुलगी आहे. तन्वी पळत जाते आणि प्रतिमाला मिठी मारते. आई तू मला सोडून का गेली होती? सगळं मला माहित होतं तू जिवंत असणार आहेस, ते माझं मन सांगत होतं ना की तू नक्की परत येशील म्हणून, आणि बघ माझंच खरं ठरलं. रविराज बोलतो, आज आपल्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस आहे. अगं हाच दिवस बघण्यासाठी मी जगत होतो, हा दिवस मला दिसावा अशी कदाचित नियतीचीच इच्छा असावी. नागराजलाही आठवतं की त्याला मार्केटमध्ये प्रतिमा दिसलेली असते. नागराज म्हणतच बोलतो, मला म्हणजे मार्केटमध्ये दिसलेली ही प्रतिमा वहिनीच होती, याचा अर्थ मैपत माझ्याशी खोटं बोलला की त्याने प्रतिमाला मारलं म्हणून. हा काय प्रकार आहे सगळा? सुमन प्रतिमा जवळ जाते आणि बोलते, वहिनी मला तर काय करू आणि काय नको असं झालंय. वहिनी तुम्ही परत येणार ही रविराज भाऊजींच्या प्रेमाची ताकद आहे. तन्वी बोलते, हो आणि माझ्या सुद्धा. आई मी आता तुला कुठेच जाऊ देणार नाही,
लहान असताना तुझा सहवास नाही मिळाला, पण मी आता सगळी कसर भरून काढणार आहे. प्रतिमा तन्वीचा हात सोडते आणि सायली जवळ जाते आणि आजचा हा भाग येथेच संपतो. पुढील भागामध्ये आपण पाहतो की सायली प्रतिमाशी बोलत असते. प्रतिमा आत्या, माझ्यावर विश्वास ठेवा. या घरात फक्त तुम्हाला प्रेम मिळणार आहे आणि ते प्रेम स्वीकारण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनाची तयारी करावी लागेल. इकडे तन्वी पूर्णाजीचे कान भरत असते. पूर्णाजी, तू प्लीज सायलीला समजव. माझी आई माझ्यासाठी किती महत्वाची आहे हे तिला माहित नाहीये. तिला ना प्रसंगाचं गांभीर्यच कळत नाहीये. पूर्णाजी बोलते, खरंच प्रसंगाचं गांभीर्य कळत नाहीये हेच खरं, पण सायलीला नाहीये, तुला